इडे आता कशाला हवे जेवायच्या आधी? गप्प सगळी. अहो तात्या, आम्हाला नीट ऐकू येतंय. मोठ्याने बोलण्याची गरज नाहीये. दिनकर, तुला पण हवेत का इडे? तात्या, अरे विडे नाहीत, विडे नाही, हळू बोल, हळू बोल. विडे नाही, पैज. पैज. 85 जिलेब्या खाल्ल्या होत्या ना. मी 84. 84. हो. अण्णांनी 84 खाल्ल्या होत्या. मग आज लावायची का पैज? तयार आहे. अगो बाई, हे बरं ऐकायला आले अण्णा. बायकोतून ऐकून सांगतोय कोणाला? आता हे सुद्धा मी किती हळू बोलले तरी ऐकायला गेले. असंच आहे का साधने? कधी कधी बारीक बारीक आवाजातलं बी ऐकू येत, आणि कधी कधी मोठा भोंगा करून सांगितलं तरी ऐकू येत नाही. बोल. मज्जा आहे म्हणजे सगळी. तात्या, बघ लावायची का पैज? हा, लावा लावा. हळू. किती मोठ्याने ओरडता. आम्हाला येतं की ऐकू. सगळ्यासमोर काय बोलतेस मग? सगळ्यांसमोर म्हणजे परकी आहे वय, घरचीच माणसं आहेत की नाही? लावायची का पैज? एक नियम आहे माझा. थोरल्या पातींनी फक्त 11 जिलब्या खायच्या. वय झाली फक्त 11 जिलब्या खायच्या. तेवढ्याने काय होतंय? तरी पण 11च खायच्या. पण माझ्या पोरावळाने खाल्ल्या तर चालतील. खार पोरांनो, जीव सोडून खा मस्त. काय र, चालतं का? चालतंय ना काकू. मग आण ग. जिलबीचं ताट आण. सुरू करताय लगेच. पोरांनो, मागच्या वेळीची आठवण येते. अशी मजा आली. आठवण सांगते तुला. होऊन द्या आता सुरू. अंजली, तू मोजतेस ना मग कोण किती जिलब्या खाते ते? वय वय, हे पोरींनो, आपापल्या नवऱ्यानं किती जिलब्या खाल्ल्या इमानदारीत मोजायच्या. लबाडी करायची नाही. चला घ्या, सुरुवातीला 3 तर घ्या. दादा, जिंकायचंय हा तुला. ऑल द बेस्ट. अरे मीच जिंकणार आता, बघ तू. अहो अहो, दोनच जिलब्या घ्या, नाहीतर त्रास होईल.